झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रभाग क्रमांक 10 मधून दोनदा निवडून आलेले माजी नगरसेवक सय्यद सादिक जागीरदार AIMIM पक्षाच्या वाटेवर चर्चा तर होणारच. नगर महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागलेले आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरू होणार आहे. सध्या विविध प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून पक्षांतर्गत चर्चा, गाठीभेटी, पॅनल बांधणीला जोर चढला आहे. नगर शहरात सध्या असदुद्दीन ओवीसीच्या AIMIM पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत असून अनेक दिग्गज माजी नगरसेवक AIMIM पक्षाच्या वाटेवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अनेकांची उमेदवारी फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून दोनदा निवडून आलेले माजी नगरसेवक सय्यद सादिक जागीरदार AIMIM पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या संभाव्य घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नगरसेवक सादिक सय्यद जागीरदार या नगरसेवकाचा जनाधार, प्रभागातील पकड आणि अनुभव लक्षात घेता AIMIM पक्षाची उमेदवारी मिळाल्यास प्रभाग क्रमांक 10 मधील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या चर्चेमुळे इतर पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे या भागात पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र असून त्याचा परिणाम शहरातील इतर प्रभागावरही होताना दिसत आहे. दरम्यान चर्चा तर होणारच आणि पुढील काही दिवसात चित्र अधिक स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.